आई माऊली नागले चषक 2026 चा हा महासोहळा पाहतोय आणि आजचा फायनल डे आहे. फायनल डे मधील तिसऱ्या दिवसातील क्वालिफायरचा मॅच. इथून एक संघ तिसऱ्या ट्रॉफीवरती एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं जाईल. बघूया कोणता संघ क्वालिफाय होईल आणि सुपर 3 मध्ये पोहोचेल पाहायला मिळेल आपल्याला. दोन संघ आपण पाहतोय क्वालिफायरच्या मॅच मध्ये. एका बाजूला पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा, दुसऱ्या बाजूला पाहतोय जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. डोंगरीपाडा संघाचा विचार केला तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि बॉलिंग साठी आमंत्रित केलंय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. बघा रोहित कोठावळेचा बॅटिंग कार्ड दाखवलं जाते. पहिल्या मॅच झाली कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघासमोर 11 चेंडूमध्ये 28 धावा केल्या. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव संघासमोर 7 बॉलमध्ये 25 आणि मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर एक्स्ट्रा धावांची वादळी खेळी केली. यावेळेस बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा. काय घडते काय बिघडते, नो बॉलचा इशारा पंचांचा. मला वाटते यस विकेट किपरने साईड मागितली नव्हती, त्याच कारणासह पंचांनी दंडी घोषित केलाय. पहिलाच बॉल नो. इथे काय घडते काय बिघडते, इथे मला वाटते झेल घेतला गेला होता परंतु विकेट किपरची चुकी आहे. नो बॉलचा इशारा. आता पंचांच्या डोक्यावरती हेलिकॉप्टर उडलेला आहे. फ्रीडचा बॉल. अतुल सुरुंग बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रीडचा बॉल साठी यावेळेस मिस्टॅमिंग झाला. चेंडू हवेत आहे. बघा फ्रीडच्या बॉलवरती झेल नक्की कंप्लीट केला जातोय परंतु इथे जीवनदान इथे मिळालं गेलं आहे. लगातार 2 बॉलवरती 2 जीवनदान इथे पाहतोय आपण. बॅटर रोहित कोठावलेना मिळताना पाहतोय. बघा अतुल थोडेसे नाराज आहेत, हताश आहेत कारण त्यांना सुद्धा माहिती आहे रोहित यांची विकेट किती महत्वाची आहे. कारण तो बॅटर आज इनफॉर्म बॅटर आहे. त्याच्या बॅटूतून आज षटकार नाही आगेचे गोळे निघतायत जणू काही. तोच बॅटर आहे. यांना 2 जीवनदान मिळाले. यावेळेस हाफ होता, हॅमर केला या बॉलला सरळ फ्लॅट पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. जणू काही चपराक बसवलं या बॉलवरती. फलंदाज अक्षय जाधव. बघा आता पाहतोय खरबुजा को धक्के खरबुजा रंग बदल रहा है. रोहितला बघून आता अक्षय यांच्या बॅट मध्ये सुद्धा मोठे मोठे फटके येण्याची सुरुवात झाली आहे. बघा हीच अशी वेळ आहे, हीच ती मॅच आहे जिथून एक संघ क्वालिफाय ठरला जाईल आणि त्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस विस्तामिका चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज अतुल सुरुंग चेंडूच्या खाली आणि अतुल करणार नाही चुकी. अक्षय यांच्या खेळ लागतो पूर्णविराम. टीट फॉर टॅट उत्तर देताना पाहतोय. षटकाचं प्रति उत्तर दिलाय विकेट घेऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघाचे कर्णधार कृपया करून आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट. फिल्डर आहे परंतु त्यांना आता पण चकवून चेंडू सरळ निघून गेलाय. सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार 4. थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा. नवनाथ यांच्यावर सुद्धा आक्रमण केलं जात आहे रोहित यांच्याकडून. यावेळेस मिस्टॅमिंग झालाय. चेंडू हवेत आहे परंतु बघा किरण
डीप मध्ये फिल्डर किरण पाहतो आपण, डीप मध्ये होते. त्याच कारणाचं पाहिलं तर फक्त आणि फक्त शेवटच्या बॉलवर सिंगल येते. या सिंगलने धावफलक पाहतो आपण 31 ओव्हर जाऊन पोहोचते. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 31. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एसडीजे. यस शेवटचा बॉल असेल. बघा अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ संपलेला होता. शेवटचा बॉल. यावेळेस मुस्तामिला चेंडू हवेत आहे. अतुल सोरुंग चेंडूच्या खाली आणि अतुल यांच्याकडून होत नाही चुकी. अजून एक फलंदाज पाहतोय आपण, तंबूच्या आशा जाताना पाहतोय. मिस्टर जगदीश जाधव बॅक टू डगआउट गॉन. एसडीजे. थँक्यू. चला गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघाच्या कर्णधार कल्पेश सापटे, कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कल्पेश सापटे कृपया करून आपण असतील तर कृपया करून आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार यंगस्टार नागले आणि बंगली संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यस लोकेश आलेले आहेत. बंगली संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. शेवटचा षटक हाताने धीरज दिंडा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. पहिलाच बॉल ऑन द मार्क. तेच तर्रार. बघा पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेशर इथे यावेळेस पंचांना केलं जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत नक्कीच पाहायला मिळते. सलग 3 दिवसापासून आपण पाहतोय संतोषजी वळवे यांना अचूक डिसिजन दिल्यात त्यांनी. या 3 दिवसामध्ये चांगलं पंचगिरी केलाय आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय देवीदास जाधव यांना सुद्धा पाहतोय आपण. आजच्या दिवसासाठी लाभलेले पंच आपण पाहतोय. त्याने सुद्धा आज चांगलं मोलाचं काम केलंय या स्पर्धेसाठी. हे आपले ऑफिशियल्स आहेत, नक्कीच खूप लक्ष देऊन हे काम करावं लागते आणि ते काम सध्या घडीला चांगल्या पद्धतीने पार केले जाते. रोहित कोठावले मॅन इन फॉर्म पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईक वरती आहेत. यावेळी पुढे सरसावून मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आणि यष्टांच्या मागे पकडतो झेल आणि रोहित ठरतो इथे फेल. बघा इथे थोडस रोहितची विकेट आलाय, थोडीशी उशिराने आलाय परंतु विकेट आलाय. जमेची बाब आपण पाहिली. आता इथून पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा रोहित यांचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 23 धावा पटकावल्यात. बघा त्यांच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलाय, म्हणजे मोठी फलंदाजी केली आहे. बघा मिस्टामिंग झालं, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. रिप्ले मध्ये आपण पाहताय आणि यशांच्या मागे आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मध्ये सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला आलेली आहे. इथून थोडासा मॅच टर्न ओव्हर होताना पाहतोय. थोडासा सामना फर्स्ट धावसंख्येवरती जो मोठा धावसंख्येमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला जात होता तिकडे कुठेतरी ब्रेक बसेल. आता आपण स्कोर कार्ड वरती बघा धावा लागतात. 333 दिसतोय. 33 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती.
राहुल येतोय, राहुल पानेरा येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. यावेळेस उसळी घेणार चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांचा बोर्ड बघा आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती विकेट येताना पाहतोय. बघा इथे पाहतोय खेळाडूवरती दाखवले. फलंदाज आपण पाहतोय राहुल पानेर यांनी. बघा चांगलं आपण पाहतोय डिसिजन सुद्धा पाहतोय, पण पंचांकडून आलंय. पंचांना सुद्धा माहिती नव्हतं की हा चेंडू बॅटला भरत झालाय की नाही, आपण खेळाडूवरती दाखवले आहे यावेळेस बॅटरने. प्रवीण येतोय, न्यू बॅटर मग पाहतोय. यावेळेस आपण पाहतो मिस्तामिंगला चेंडू हवेत आहे, झेल सुटलाय. एक धाव झाली, दुसरा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. बघा साधा सोपा झेल इथे सोडला गेला आहे. या 2 धावा इथे महत्वाच्या क्षणाला आलेल्या आहेत. पाहतोय न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे काही खेळाडू इथे आलेले आहेत. न्यू संघर्ष बंगलापाडा आहे जो सध्याच्या घडीला भिवंडी परिसरामध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहे आणि त्यांनी या स्पर्धेला भेट दिली. त्यांचा मी खूप खूप स्वागत करतोय, वेलकम. व इथे रिप्लेमध्ये पाहावा, पण 2 शतरक्षक आले, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस सोडून दिल्या ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पडला होता. पंचांचा इशारा पाहतो पण वाईटचा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होताना पाहतोय. या 1 मध्ये धावफलक आपण पाहतोय थोडंसं पुढे सरकते जाऊन पोहोचते. 36 या आकड्यावरती, 36 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या इनिंग मधील. यावेळेस पाहतो आपण बॉलर बॅक ड्राईव्ह खेळ आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, त्यांच्याकडून चौकी झालाय. थोडंसं मिस फील्ड, त्याचा फायदा बघा. 2 धावा झाल्या, तिसरा धावाचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहतोय आपण दोन्ही बॅटर मध्ये, परंतु चौथ्या धावाच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय मिस्टर समीर कोठावले. षटक संपते तिसरं. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती आणि 40 धावांचं इथे टार्गेट सेट केलं जाते. 18 चेंडूमध्ये 40 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया, तिकडे चिठ्ठ्याचा ड्रॉ केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये वळूया. चला आता चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. 2 संघाच्या कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला यंगस्टर नागले, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय बंगले संघाच्या कर्णधार सूरज यायचा आहे. गुरुनाथजी दुमाडा यांच्या पियुष यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. बघा 3 चिठ्ठ्या आहेत. 3 चिठ्ठ्यामध्ये एक विजयी संघाची चिठ्ठी आहे आणि तुमच्या दोघांची नावं आहेत. ज्यातली चिठ्ठी खाली राहील त्याला बाय असेल आणि पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलतील त्यांची मॅच होईल. पियुष संजय पाचमारे यांच्याकडून आपण पाहतोय चिठ्ठ्या ड्रॉ केलं जातोय. 2 चिठ्ठ्या उचल बाबू. पियुष 2 चिठ्ठ्या उचल. बघा खूप विचार केला पियुष यांनी, चिठ्ठ्या उचलल्यात. ओम साई माऊली बंगली. ओम साई बंगलीची पहिली चिठ्ठी निघालाय. दुसरी चिठ्ठी कोणाची निघते पाहूया आपण. यंगस्टार नागले, म्हणजे यातून जो संघ विजय होईल त्याला बाय मिळेल. म्हणजे चालू असलेला मॅच बघा, चालू असलेला मॅच ज्यातून जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये ठीक प्रवेश करेल. चला आपण टॉस सुद्धा करून घेऊया.
गिरीजी तांबडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या सेमीफायनल मॅचचा. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो या सेमीफायनल मॅचचा. काठाचा कॉल आहे बंगलीच्या कर्णधाराचा. छाप आलेला आहे. मानवीय विनंती करतो दोन्ही संघाला शुभेच्छातून कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. लोकेश टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? नक्कीच लोकेशला निर्णय कळवला जातोय फोन करून. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 3 षटकाचा असेल. 3 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारली जाईल तुमच्याकडून? 40+. नक्कीच 40+ आणि यातली एक ट्रॉफी तुमच्या नावावर झालाय, परंतु कोणत्या ट्रॉफीवरती नाव कोणाचा प्रयत्न केला जाईल? पहिल्या. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. सूरज टॉस तुम्ही हरलायत. जर टॉस जिंकल्याचा निर्णय असता बॅटिंगच घेतली असती, परंतु आता मला वाटते फिल्डिंग करायची आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्याकडून? 30-35. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की यंगस्टर नागले संघाने प्रथम नाणेफेक जिंकलंय आणि बॅटिंग स्वीकारलंय आणि बंगली संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिथपर्यंत आपण क्वालिफायरचा मॅच पाहूया लाईव्ह ऍक्शन मध्ये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बघा 40 धावांचं लक्ष हे ठेवलेलं आहे. 18 चेंडू 40 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. त्या म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा या संघाला. यशवंत सातवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू. ड्राईव्ह केले चेंडूला. ऑफ ड्राईव्हचा फटका तिकडे केला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील ही कंप्लीट झालेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. रोहित कोठावले याचा परफॉर्मन्स आज खूप चांगला राहिलेला आहे. बघा जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलचं तिकीट मिळालंय त्यांना. फुलटॉस चेंडू आहे. कुमार याने फुलटॉस चेंडूचा फायदा उचललाय. ठोकलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. यस पंच रिव्ह्यू घेतलाय का बॅटिंग करणाऱ्या टीमने? यस थँक्यू. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. इथे रिव्ह्यू गमावला लक्षात घ्या. आता जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा संघाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. बघा फुलटॉस चेंडू होता आणि इथे आपण पाहतो बॅटचा एज लागलाय. इनसाइड एज. बघा षटकार ठोकल्यानंतर रोहित याने प्रत्युत्तर दिलेलं आहे. बघा 40 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत पाहतो एक षटकार आलेला आहे. 13.33 सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे. इथे पाहतो या स्टॅमिंग झालेला आहे आणि इथे झेल पकडलाय. कुमार याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय नव्याने बॅटर मिलिंद आलेला आहे. कुमार हा बाधून माघारी परतलाय. बघा 3 ओव्हरचा हा मॅच आहे. जो संघ जिंकेल
तो डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलचं तिकीट मिळालंय विजय संघाला. हाफ ट्रायकर कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. रोहित कोठवलेने आज इम्प्रेस केलेला आहे. इम्प्रेस केलंय आणि गोलंदाजीमध्ये एक्सप्रेस त्याने दाखवलेला आहे स्वतःला. ज्या प्रकारे वेगाने चेंडू हाताळतोय, कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये. इथे ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. ऑन साईड ऑफ साईडला फटका देखील केला गेलाय आणि पाहतोय गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बघा तिकडे 2च धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. आपण पाहतोय अतुल थोडासा इंजर्ड आहे, तेच कारण धावा घेत असताना थोडासा विचार करतोय की ती इंजुरी जास्त होऊ नये, तेच कारण फक्त 2च धावा. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत स्कोर पोहोचवतील. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजे अजूनही 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 30 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झालेला आहे. स्वतः अक्षय चेंडूच्या खाली आलाय. बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट इथे मिळालेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट इथे डाऊन झालेली आहे. नव्याने फलंदाज धीरज येतोय. धीरज धिंडा डावऱ्या हाताचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आणि बघा डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी या खेळपट्टीवरती या मैदानावरती जो वाऱ्याचा वेग आहे, हवेचा वेग आहे, तो लाभदायक ठरू शकतो. तेच कारण धीरज याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. धीरज धिंडा नाव स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण. मिलिंद धिंडा याला आज संजय धिंडाची कमतरता जाणवलेली आहे बॅटिंगमध्ये. मात्र कुमार आणि पहिल्या 2 मॅचमध्ये ती कमतरता जाणवू दिलेली नाही आहे. पाहूया या मॅचमध्ये देखील ती कमतरता जाणवेल का जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला. 40 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 30 धावांचं लक्ष आहे त्यांच्यासमोर. इथे बघा ऑन साईडला उडवलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून गेलाय. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. बघा या षटकाराने धावसंख्या आता थोडासा वेग पकडतोय. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस पूलचा फटका. पूल पॉवरफुल होईल का? शतरक्षक आलाय तिकडे. वॉट अ कॅच. सुपर्ब. रोहित कोठावले याने हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय रोहित सगळीकडे आपल्याला आता रोहितच दिसायला लागलाय. बघा बॅटिंग मध्ये रोहित, बॉलिंग मध्ये रोहित आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील रोहित.
11 बॉलमध्ये तब्बल 53 धावा ठोकल्या त्यांनी या मैदानावरती. या गोदाची स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरची ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती केली होती. आणि या मॅचमध्ये देखील, या स्पर्धेमध्ये देखील काय जबरदस्त त्यांनी कामगिरी केलेली आहे. नव्याने फलंदाज किरण बरतडे न्यू बॅटर इन झालेला आहे. किरण त्याला पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे, कारण इथे अडचणी आता वाढल्यात जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या. इथे स्लोअर वन, कमी गतीचा चेंडू इथे टाकलाय. हा चेंडू येतोय डॉट. आता जर आपण बघितलं किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे, तर 8 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे इथे देखील मोठे फटके येणं फार गरजेचं आहेत. कमी गतीचा चेंडू इथे टाकला होता. चेंडूला लॉंग ऑफ मध्ये खेळून काढा. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव. आता मिलिंद हा स्ट्राईक वरती आलेला आहे. बघा या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जर येतोय, तर तो मोठा फटका निर्णायक ठरू शकतो शेवटच्या ओव्हरमध्ये. मिलिंद मोठा फटका खेळण्यासाठी माहीर आहे. आणि त्या पाहतोय बॅटचं एज लागलंय आणि चेंडू आता डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. 2 धावा येत आहेत आणि इथे षटक संपलंय. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता आहे. बघा इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. आपल्या पंचांसाठी बक्षीस जाहीर झालंय. जयेंद्र वाघे यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. संतोष वलवी आणि देवीदास जाधव यांच्याकरता ऑनलाईन पेमेंट आलेलं आहे. बघा जयेंद्र वाघे ऑनलाईन मॅच बघतायत आणि त्यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. बघा उन्हामध्ये चांगली कामगिरी करतायत आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी संध्याकाळी सत्रामध्ये थोडंसं थंड होण्यासाठी काहीतरी देतो. आणि त्यांनी सांगितलं की या 2 पंचांकरता 200 रुपयाचं कॅश प्राईज. मॅच संपल्यानंतर हे बक्षीस पंचांना दिलं जाईल. बघा खेळाडूंसाठी बक्षीस लावलं जातं, मात्र पंचांसाठी बक्षीस हे कमी लागत असतं. आणि जयेंद्र वाघे यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय. चला जास्त वेळ खर्च करू नका. डोंगरीपाडा संघ 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावा. बघा समीर एक ऑप्शन होता त्यांच्याकडे. त्यानंतर धीरज देखील एक ऑप्शन आहे, मात्र इथे जगदीश वरती कामगिरी सोपवलंय. बघा 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20 धावा. किरण हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे थोडासा चेंडू पुढे ठेवला होता,
मात्र पंचांनी सांगितलंय का हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. आणि आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. वाईट बॉल असेल, वाईट चेंडू. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. सहा चेंडू आणि आता 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा. बघा 6 चेंडू मध्ये 21 धावा थोड्याशा जास्त वाटत होत्या. आता 6 चेंडू 19 धावा कुठेतरी कमी वाटायला लागल्यात इकडनं. त्यावेळेस आपण पाहतो राऊंड फिगरमध्ये धावसंख्या असते ना, तेव्हा ती धावसंख्या फार मोठी वाटत असते. मात्र ज्यावेळेस ती धावसंख्या खाली येते ना, त्यावेळेस ती धावसंख्या फार कमी वाटत असते. आणि पाहूया 6 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून. देवीदास जाधव, संतोष वळवी, त्यानंतर तुषार चौधरी, दर्शनजी डबके, चांगली पंचांची कामगिरी केलेली आहे. आपल्या ऑफिशियल आपण पाहतो देवीदास जाधव आणि संतोष वळवी. त्यांच्या करतासाठी आपण पाहतोय जयेंद्र वाघे यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस देखील आलेलं आहे. ऑनलाईन मॅच ते अनुभवत आहेत. आणि जयेंद्र वाघे जे गोटे अंपायर म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. इथे सरळ बॅटने फटका केला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि चुकी झाली तिकडे. झेल ड्रॉप झालाय. बघा झेल हा सुटला गेला तिकडे. फक्त एकच धाव. आता मॅच जिंकण्याकरता 18 धाब्यांची आवश्यकता आहे. अठरा धाब्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 18 धावा, 3 षटकारांची आवश्यकता आहे. इथे पहिला येईल का? आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. रोहित आलाय, मात्र रोहितच्या डोक्याच्या वरनं हा निघून गेलाय. षटकार. बघा या षटकाराने मॅच बनवलाय मिलिंद याने. बघा आपण भरपूर वेळा बघितलंय की मिलिंद याने ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेस संघाला अडचणीमधून बाहेर काढलाय. संकटमोचक बनले आपल्या संघासाठी. आणि इथे देखील संकटमोचक बनत असताना 3 चेंडू आणि आता 12 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा प्रदीप सर, इकडे पाहायला गेलं तर 150 षटकार झालेत या स्पर्धेमध्ये. म्हणजे आता इथून अजून 2 षटकार लागले तर नक्कीच सामना फिनिश केला जाईल. आता बघा थोडंसं प्रेशर यावेळेस गोलंदाजावरती आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल बॅटरला. संजय यांच्या बॅटमधून मिलिंद यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून एक षटकार येणं गरजेचं असेल या बॉलवर. यावर अजून एक आलाय, उडवलाय. बॉल मिस्टरिंग झालाय, चेंडू हवेत आहे. फिल्डर येतो, चेंडू खाली. झेल सुटलाय. कॅच नाही तर हा मॅच सुटलाय प्रदीप सर. ते मॅच थोडीशी गरमागरमीची झालेली आहे. बघा आता 2 चेंडू बाकी राहिलेत आणि या 2 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. आणि आता मिलिंद याला संधी मिळालाय. आणि आपण भरपूर वेळा बघितलंय झेल सुटल्यानंतर त्या फलंदाजाने मॅच जिंकून दिलेला आहे. आणि इथे देखील झेल सुटलाय. मिलिंद मॅच जिंकून देईल का? बघा षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं, मात्र सिंगल डबल धावा घेणं फार कठीण असतं. आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं 3 चेंडूमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता होती. 2 षटकार ठोकले गेले होते, मात्र एका बॉलमध्ये 2 धावा झालेल्या नाही आहेत. इथे आता षटकारांची आवश्यकता आहे, चौकारांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. प्रदीप सर, हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. या बॉलवरती एक मोठा फटका आला तर शेवटच्या बॉलवरती समीकरण चेंज होईल. बघा हे 2 चेंडू 10 धावा हे फायनलचं तिकीट आहे. बघा आता चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, चेंडू पड्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. बघा जे फायनलचं तिकीट आता इकडनं कदाचित डोंगरीपाडा संघाला मिळू शकतं, मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एका चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. इथे एका चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. बघा 1 चेंडू आणि 10 धावा. चिंचोडीच्या मैदानावरती एका चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. तो चमत्कार होईल का? इकडे पाहूया.
मात्र तो चमत्कार होताना दिसत नाहीये. इथे धाव मिळणार नाहीये आणि आता जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला इथे फायनलचं तिकीट मिळालंय. क्वालिफाय होतोय आजच्या दिवसामध्ये आणि डायरेक्ट फायनल मध्ये. अभिनंदन अभिनंदन जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम. तर हार्ड लक जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. चला आपण लगेच किरण सर आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करूया. पाहुण्यांचा आदर सत्कार लगेच केला जाईल.